नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय बघितला। आज आपण अर्थशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। दुसऱ्या प्रकरणाचे नाव आहे पैसा। पैसा हा शब्द सर्वांना माहीतच आहे। अशी कोणतीही व्यक्ती सापडणार नाही की जिला पैसे म्हणजे काय ते माहीत नाही किंवा ज्याने पैसे अजूनपर्यंत तरी पाहिलेले नाही। अशी एकही व्यक्ती या जगामध्ये सापडणार नाही। तर या पैशाच्या साहाय्यानेच आज आपण आपले दैनंदिन व्यवहार किंवा आपल्या गरजा पूर्ण करत आहोत। या पैशाचा शोध हा मानवाने लावलेला आहे, कारण मानव हा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो आणि त्याने अनेक वस्तूंचा शोध लावलेला आहे। त्यातील पैशाचा शोध हा देखील जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत शोधांपैकी एक मानला जातो। मग क्राउथर यांच्या मते, तर क्राउथर हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, तर क्राउथर यांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते। उदाहरणार्थ बघा की विज्ञानात अग्नीचा शोध लागला, त्यानंतर यांत्रिकशास्त्रामध्ये चाकाचा शोध लागला। तसेच बघा की पैशाचा शोध हा असाच एक महत्त्वपूर्ण शोध आहे। त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणलेले आहेत। तसेच बघा की पैशाद्वारे विविध वस्तू असेल, सेवा असेल यांची खरेदी विक्री करता येते। तसेच पैशामुळे गरजांचे समाधानही होते। आपण बघतो की आपल्या दैनंदिन जीवनातील विविध गरजा या पैशामुळेच पूर्ण होत असतात। तसेच आपल्या देशाची आधुनिक अर्थव्यवस्था ही सुद्धा पैशावर अवलंबून आहे। तसंच पैसा हा आपल्या दैनंदिन व्यवहारातील वस्तू विनिमयातील समस्या दूर करण्याचं काम करत असतो। आता बघा की वरील वाक्यामध्ये वस्तू विनिमय या शब्दाचा उल्लेख झालेला आहे, तर मग आपण वस्तू विनिमय म्हणजे काय ते आपण बघू। तर बघा की पुढील चित्रामध्ये की दोन व्यक्ती आपल्याला दिसत आहे आणि त्या दोन्ही व्यक्तींजवळ आपल्याला वस्तू दिसत आहे। एका व्यक्तीकडे टोपलीमध्ये मासे आहेत, तर दुसऱ्या किंवा समोरच्या व्यक्तीजवळ की गाठोड्यामध्ये काही वस्तू आहेत किंवा अन्नधान्य आहे आणि या दोन व्यक्ती आपल्याजवळील वस्तूंची देवाणघेवाण करताना आपल्याला दिसून येत आहेत। म्हणजेच बघा की एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू ते घेत आहेत, म्हणजेच याला वस्तू विनिमय असे म्हणतात की एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय। जेव्हा पैशाचा शोध लागलेला नव्हता तेव्हा अशा प्रकारे व्यवहार पूर्ण केले जात होते किंवा आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकाजवळील असलेल्या वस्तूंची देवाणघेवाण ही केली जात होती। तर अशा वस्तू विनिमय पद्धतीची सविस्तर माहिती आपण बघू। आता बघा की आताच आपण बघितलं की वस्तू विनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होय। की जेव्हा पैशाचा शोध लागलेला नव्हता किंवा पैशाचा शोध लागण्यापूर्वी वस्तू विनिमय ही पद्धत अस्तित्वात होती। म्हणजे बघा की वस्तू घेण्यासाठी सुद्धा वस्तूंचाच वापर हा केला जात होता। मग उदाहरणार्थ की तांदळाच्या मोबदल्यात कापड किंवा तांदळाच्या मोबदल्यात दूध घेतले जात होते आणि आपल्या गरजा या पूर्ण केल्या जात होत्या। मग बघा की प्राचीन समाजात अर्थव्यवस्था ही श्रमविभागणीवर आधारलेली स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था होती। मानवी गरजा आजच्या गरजांच्या तुलनेमध्ये त्या काळात अतिशय साध्या व मर्यादित होत्या। आज आपण बघितलं की मानवाच्या गरजा या असंख्य आहेत, असंख्य गरजा वाढलेल्या आहेत, परंतु पूर्वीच्या काळामध्ये की मानवाच्या गरजा या अतिशय साध्या होत्या आणि मर्यादित होत्या। तर त्या काळातील मानव स्वतःच्या गरजा भागवून उरलेल्या वस्तूंची देवाणघेवाण अन्य वस्तू किंवा सेवा बरोबर मानव करत होता। तसंच बघा की उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या
संख्येतील वाढीबरोबर वस्तू व सेवांचा परस्पर विनिमय करणे तेव्हा अवघड होऊ लागलं. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तूची देवाणघेवाण करणं नंतरच्या काळामध्ये अवघड होऊ लागलं किंवा अनेक समस्या त्यामध्ये निर्माण होऊ लागल्या. आणि त्यामुळे बघा की ही वस्तू विनिमय पद्धत ही अडचणीची ठरू लागली आणि त्यातूनच मग पुढे पैशाचा शोध हा लागत गेलेला आहे. मग आता बघा की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणूनच पुढे पैशाचा शोध हा लागत गेलेला आहे. मग या वस्तू विनिमय पद्धतीतील अडचणी कोणत्या होत्या आणि त्या अडचणी कशा निर्माण होत होत्या आणि त्यातूनच मग पुढे कसा पैशाचा शोध लागत गेला हे आपण बघणार आहोत. तर बघा की या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करताना अनेक समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या. मग त्यातील पहिली अडचण होती की गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. त्यानंतर दुसरी अडचण निर्माण झाली मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव. तिसरी अडचण वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. चौथी समस्या किंवा अडचण विभाज्यतेची अडचण म्हणजे विभागणी करण्याची अडचण. आणि शेवटची अडचण होती की विलंबित देण्यातील अडचण म्हणजे कर्ज असेल किंवा इतर ज्या देणी आहेत तर त्या देण्यातील अडचण त्या काळामध्ये निर्माण होत होती आणि त्यातूनच मग पुढे पैशाचा शोध हा लागत गेलेला आहे. तर ह्या वस्तू विनिमय पद्धतीतील अडचणी आपण सविस्तर बघू. तर त्यातील पहिली अडचण आपल्याला बघायची आहे की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये सर्वात पहिली अडचण होती तर ती गरजांच्या दुहेरी संयोगाची अडचण किंवा गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. मग यामध्ये बघा की गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव म्हणजे की उदाहरणार्थ बघा अ व्यक्तीकडे कापड आहे त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. समोरच्या ब व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. मग यामध्ये बघा की दुहेरी संयोगाचा अभाव इथे दिसून येतो. म्हणजे थोडक्यात दुहेरी संयोग म्हणजे काय तर वस्तूंची देवाणघेवाण करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना त्या दोघांकडील वस्तूंची गरज ही असायला हवी किंवा निर्माण व्हायला हवी. एका व्यक्तीला वस्तू हवी आहे आणि समोरच्याला वस्तू नको असेल तर यामध्ये दोघांच्या वस्तूंमध्ये किंवा यामध्ये व्यवहार होऊ शकत नाही. वस्तूंची देवाणघेवाण ही होऊ शकत नाही आणि त्यामुळे या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये बऱ्याच वेळात गरजांच्या किंवा वस्तूंच्या दुहेरी संयोगाचा अभाव हा दिसून येत होता आणि त्यामुळे पुढे वस्तू विनिमय पद्धत ही अवघड वाटू लागली आणि पुढे त्यातूनच पैशांचा शोध हा लागत गेलेला आहे. त्यानंतर पुढची अडचण आहे मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव. आता बघा वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूंचं मूल्य किंवा किंमत मोजण्यासाठी प्रमाणित मापकांचा की ज्याला आपण वजनमापे असं म्हणतो त्या प्रमाणित वजनमापकांचा तेव्हा अभाव होता. मग आता उदाहरण आपण बघू की 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. म्हणजे बघा की 2 लिटर दूध हे 2 किलो तांदळा एवढेच भरेल असे नाही आणि त्यामुळे बघा की अशा ठराविक किंवा प्रमाणित वजनमापकांचा त्या काळामध्ये अभाव असल्यामुळे ही वस्तू विनिमय पद्धत अडचणीची ठरू लागली. त्यानंतर पुढची अडचण होती वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. आता बघा की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूंचा जास्त काळ साठा करून ठेवणे ही मोठी अडचण निर्माण झालेली होती. परंतु बघा की आपण बघतो की भविष्याच्या उपभोगासाठी किंवा भविष्यामध्ये वस्तूंची गरज पूर्ण करण्यासाठी काही वस्तूंचा साठा करून ठेवावा लागतो. परंतु त्या काळामध्ये किंवा वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूंची साठवणूक करणे ही अवघड होते. कारण बघा की बऱ्याच वस्तू ह्या नाशवंत होत्या. मग नाशवंत वस्तू म्हणजे काय काय की ज्या वस्तू काही वेळानंतर किंवा काळानंतर खराब होतात. तर उदाहरणार्थ
दूध असेल, अंडी असेल, मासे, भाजीपाला इत्यादी वस्तूंना नाशवंत वस्तू असं म्हटलं जातं. आणि बघा की या नाशवंत वस्तूंची साठवणूक जास्त काळापर्यंत करणं हे अशक्य आहे, कारण काही काळानंतर या सर्व वस्तू या खराब होत असतात. तसंच वस्तू विनिमय पद्धतीमध्ये जागेची अडचण निर्माण झालेली होती. जागा अतिशय लहान असल्यामुळे त्या जागेमध्ये वस्तूंची साठवणूक करणं किंवा मोठ्या वस्तूंची साठवणूक करणं ही अवघड होतं. आणि त्यातूनच बघा की अनेक अडचणी या निर्माण होत होत्या. त्यानंतर पुढची अडचण आहे वस्तूंच्या विभाज्यतेची अडचण. आता बघा, विभाज्यता म्हणजे विभाजन करणे किंवा वाटप करणे किंवा 2 भाग करणे. आता वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूंच्या विभाज्यतेची मोठ्या प्रमाणावर अडचण ही निर्माण झालेली होती. या पद्धतीमध्ये बघा की प्राणी असेल, घर असेल इत्यादींचे अतिशय छोट्या छोट्या भागामध्ये विभाजन करणे गैरसोयीचे होते. आणि त्यामुळे बघा की एका वस्तूंचा दुसऱ्या वस्तूंशी विनिमय करणे अवघड होऊ लागले. उदाहरणार्थ बघा की या व्यक्तीकडे एका गव्हाचे पोते आहे, त्याला शेळीची गरज निर्माण होते किंवा त्याला शेळीची आवश्यकता आहे, म्हणजेच विनिमयात त्याला शेळी हवी आहे. समोरच्या या व्यक्तीकडे शेळी आहे, पण त्याला गव्हाचे अर्धच पोतं हवं आहे. मग बघा अशा वेळेस गव्हाचं अर्ध पोतं असे विभाजन करता येतं, परंतु जिवंत शेळीचं विभाजन होऊ शकत नाही. आणि त्यामुळे इथे विभाज्यतेची अडचण निर्माण होत असते. म्हणजे गव्हाचं पूर्ण पोतं आहे त्याचं आपण अर्ध पोतं करू शकतो, पण जिवंत शेळीचे आपण 2 भाग करू शकत नाही. आणि त्यामुळे इथे विभाज्यतेची किंवा विभाजनाची अडचण ही निर्माण झालेली होती. आणि त्यामुळे या अडचणीतूनच पुढे की अशी एखादी वस्तू असावी की जिच्या बदल्यात सहजपणे आपण वस्तूंची देवाणघेवाण करू शकतो, अशी जाणीव माणसाला किंवा मानवाला निर्माण होऊ लागली. आणि त्यातूनच पुढे पैशाचा शोध हा लागत गेलेला आहे. त्यानंतर 5वी अडचण आहे विलंबित देणी देण्यातील अडचण. आता विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी किंवा कर्जाची परतफेड होय. मग बघा की यामध्ये किंवा वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूच्या बदल्यात वस्तूंचाच विनिमय केला जात होता. आणि त्यामुळे वस्तुरूपानेच कर्ज परत करणे किंवा वस्तुरूपानेच कर्ज परत केले जायचे. म्हणजेच बघा की वस्तुरूपानेच कर्ज घेतली जात होती आणि वस्तुरूपानेच त्या कर्जाची परतफेड केली जात होती. परंतु नंतरच्या काळामध्ये वस्तुरूपाने कर्ज परत करणे अवघड होऊ लागलं. उदाहरणार्थ बघा की एखाद्या व्यक्तीने कर्जाच्या स्वरूपामध्ये एखादी नाशवंत वस्तू घेतलेली असेल, तर अशा नाशवंत वस्तूंची त्याच स्वरूपामध्ये परतफेड करणे हे अवघड होते. आणि बघा त्यामुळे बघा की विलंबित देणी देण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचण ही निर्माण होऊ लागली. आणि मग अशा प्रकारे वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूंची देवाणघेवाण करताना अनेक अडचणी किंवा समस्या या निर्माण होत होत्या. आणि मग या अडचणीतून बाहेर येण्यासाठी किंवा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मानवाच्या मनामध्ये की एखादी वस्तू की जी सहजपणे हाताळता येईल, तिची देवाणघेवाण करता येईल, अशी वस्तू असावी अशी भावना किंवा इच्छा निर्माण झाली. आणि त्यातूनच पुढे बघा की वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी लगेच पैशाचा शोध लागलेला नाही, लगेच कागदी पैसा हा आलेला नाही किंवा धातू पैसा आलेला नाही. तर सुरुवातीला की पशुपैशानंतर वस्तू विनिमय पद्धतीमध्ये किंवा वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी शंखशिंपल्यांचा वापर होऊ लागला. मग त्यामध्ये सुद्धा पुढे अडचण निर्माण झाल्या आणि त्यातून मग धातूच्या पैशाचा शोध लागला. मग त्यामध्ये सोने, चांदी, तांबे यासारख्या धातूंच्या वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी वापर होऊ लागला.
पुढे त्यातही समस्या निर्माण झाल्या व पुढे त्यातून धातूची नाणी व्यवहारात आली. परंतु धातूची नाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यास मोठी अडचण निर्माण होऊ लागली आणि त्यामुळे बघा की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येईल अशा चलनाची गरज किंवा अशा वस्तूची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच पुढे पैशाचा शोध लागत गेलेला आहे. तर आज आपण वस्तू विनिमय पद्धत व या पद्धतीतील अडचणी किंवा समस्या आपण बघितल्या. पुढच्या तासाला आपण पैशाचे विविध प्रकार किंवा चलनाचे विविध प्रकार किंवा या पैशाची उत्क्रांती ही पैशाचा शोध कसा लागत गेला तर ते आपण सविस्तर बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.